मनोज घाग यांच्या हस्ते सर्वांनी टाळ्या वाजवा। तुम्ही आपला एक चांगली गोष्ट तुम्ही करताय तर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतं? मला हे बघितल्यावरती आम्हाला ह्या गोष्टी माहिती सुद्धा नव्हत्या की लाईट लावल्या जातील, असं आमच्या मनात सुद्धा मध्ये सुद्धा नव्हतं की ह्या लाईट लागल्या जातील। पण ते खूप अतिशय सुंदर असा आनंद होतो आम्हाला, हे अतिशय दृश्य गणपतीमध्ये पाहायला मिळते लाईट लावलेलं। त्यामुळे सर्वांनी साथ दिल्याबद्दल सर्वांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत। चांगली गोष्ट आहे खूप, असंच काम चालू राहू द्या आणि एकत्र सहजून राहा। असेच आता नेमोड्या तुटल्यामुळे पार घेऊन आले, परत आपण पुन्हा काम चालू करतोय। कोकणी कारती एक नंबर, कला कोणात बिलंदर, कोकणी कारती एक नंबर। किती असे तुम्ही लावणार आहात लाईट? स्पॉट किती आहे तुमचे? 5 लाईट आणल्या आहेत, त्या 5 मेन स्पॉटला आपण लावल्या जात आहेत। म्हणजे जिथे अंधार आहे जास्त, जिथे अंधार आहे, तिथे एकदम दिसत नाही, काळोख पडतो, त्या ठिकाणी आपण ही लाईट लावली जाते। चांगली गोष्ट। चला, हा जवळजवळ 1.5-2 फूट खड्डा तर मित्रांनो आता आपण पुढे बघूया दुसऱ्या खड्ड्यावरती। आणि ती सुद्धा आपली गणपतीचीच वाट आहे, ती सुद्धा लाईट नव्हती, पहिली वाट होती, ती गणपतीची पहिली वाट होती, ती आपण परंपरेप्रमाणे चालू करत आहोत। ती दुसरी लाईट सुद्धा लावायला आली, खड्डा मारण्यासाठी आता या खड्ड्याचं उद्घाटन करतायत। हे सर्वांनी टाळ्या देखील वाजवा। मागे हरमान काय होतात, हरमान चेंज केलाय, पहिले गुरु समजत होते नको। चला, तर चांगली गोष्ट आहे आपल्या वाडीसाठी। असे आपली गोष्ट आपली वाडीची, हे आपली पायी वाट आहे, पण भरपूर वर्षापूर्वी बंद होती, पण देखील बघा बघा, हे बघा ही वाट जी देवाची होती, जुनी वाट, आम्ही खूप प्रयत्न करू ही वाट लवकरात लवकर सुरू करण्याचा। आमच्या मंडळाचे सेक्रेटरी शैलेश हे देखील तुमच्या सोबत आहेत, मांडलेला आहे हा विषय। आणि बघा कसं यावं लागतंय मुलांना, खूप जुनी वाट आहे, जुनी खूप बेकार परिस्थिती, पण वाडीचा विकास बनवलेली आहे मंडळी। हे सर्व विकास येतात, 2 दिवस राहतात, त्यांना मुंबईला पण काम करत असतात, इथे सुद्धा अंग मेहनत करू आपण आनंदाची गोष्ट आहे। शुभ मागणी 2 शब्द सांगितले ना, खूप चांगले सारा सांगा। आतापर्यंत आपले 2 खड्डे झाले होते, आपण तिसऱ्या खड्ड्यावरती, आता तिसऱ्या खड्ड्यावरती जे उद्घाटन केले जाते ते आपल्या मंडळाचे वाडीतील मंडळ सेक्रेटरीला काय वाटतं? खड्ड्यांवरती आपल्याला एक विनंती असेल की या खड्ड्याचं उद्घाटन आपण तुमच्या हस्ते केलं जातं। तर आपले सेक्रेटरी शैलेश घाग यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। आतापर्यंत खूप देखील चांगलं काम केलेलं आहे त्यांनी, आणि एक ते आणि आता तरी आम्हाला असं वाटतंय की आज जातोय खूप अतिशय आज जातोय सेक्रेटरी
वाटतं त्याला? ही पद्धत कधी नाही खड्डे काढायची. जवळजवळ 1.5 ते 2 फुटावरती हा खड्डा असा जोरात जातो. पाऊस असल्यामुळे तो खड्डा लवकर पडतो. ज्या ठिकाणी दगड मिळतो त्या ठिकाणी थोडीशी आम्हाला मेहनत करावी लागते. पण आम्ही खूप छान प्रकारे सगळे आपल्या वाडीतली मंडळी सहकार्य करत आहेत, आपल्या वाडीचा विकास करत आहेत. खूप छान वाटते आज. ठिकाण तुम्हाला कसं सांगा? या ठिकाणी आपल्या हा 4था खड्डा आलाय. 4थ्या खड्ड्यावरती माझ्यातर्फे असं वाटतं आपल्या मंडळातील सेक्रेटरी शैलेश घाग यांचा चिरंजीव काय नाव अर्णव घाग त्याच्या हस्ते आपण या खड्ड्याचं उद्घाटन करूया. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. की पुढची पिढी आहे त्यांना पण समजावं. पिढी आहे त्यांना सुद्धा या आपण जे काही कामं करतोय त्यांना सुद्धा अनुभव मिळाला पाहिजे, या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे, गोष्टीची आवड निर्माण व्हावी. खड्ड्याचं उद्घाटन सामना करून घेऊया आणि या गोष्टीची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही करतोय. उद्घाटन करून घेऊया. चला तर आपल्या पुढे अर्णव शैलेश घाग, सेक्रेटरी शैलेश घाग यांचा सुपुत्र. म्हणून आम्ही हे सगळं करतोय. खूप सुंदर प्रमाणे कोकणात बिलंदर कोकणी कारटी एक नंबर. खूप आहे आपल्या इकडे, तरी देखील पावसातून काम केलं जातं. तिची आवड आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे आपल्या वाढीसाठी. चांगली सहकार्य करतोय आणि म्हणजे वाढी त्यांना तेवढंच आपल्याकडून चांगली काही गोष्ट मिळणार आहे. आपल्या वाडीतील आयशा घाग त्या देखील आपल्या सोबत आहेत. तुम्ही काय सांगाल 2 शब्द? मला खूप आनंद होत आहे. आता 5वा खड्डा पाडतायत ते आपल्या मंडळातील सदस्य सिद्धेश घाग त्यांच्या हस्ते 5वा खड्डा पडला जाणार आहे. त्या खड्ड्याचे उद्घाटन आयशा घाग यांच्या मार्फत महिला मंडळाकडे आयशा घाग. खूप चांगली गोष्ट आहे आपल्या वाडीतील एक लेडीज आयशा घाग. तर मी कोकणी गणेश. तर मित्रांनो आपला जे मेन ठिकाणे आहेत त्या ठिकाणी आपल्या वाडीतील सर्व मुंबईकर चाकणवाणी त्यांना असं देखील वाटलं आहे की आपण जे मेन स्पॉट आहे अंधार काळोख होता त्या ठिकाणी आम्ही लाईट लावणार आहोत. चांगली गोष्ट आहे ती आपल्या वाडीसाठी आणि एक आधार जे गावी राहतात त्यांच्यासाठी देखील. गावी खूप अंधार देखील आहे. सदस्य आयशा घाग हा 5वा खड्डा जो पाडला तो आयशा घाग यांच्या हस्ते उद्घाटन या खड्ड्याचं आपल्याला खूप आनंद होतो. या खास मुंबईहून एक गोल अधिकारी आहे. सुवर्ण संधी त्यांना दिली जाते. चला स्टार्ट चालू. चालू लाईट. आणि मंडळाचे सचिव आहेत. जगताला या दावीला आपलं
कार्टी एक नंबर कला गुणात बिलंदर ही कोकणी कार्टी एक नंबर बघाया मिळते खरोखरी पाहुणी वाटे ही गोड गावाची लागे ही ओढ बसल्या जागेवरी राहुनी या दोरी दर्शन घडतय घरोघरी आम्या पित्याची ही जोडी यांच्या भाषेची अवीट गोडी आम्या पित्याची ही जोडी यांच्या भाषेची अवीट गोडी गावच्या या आठवणींना उजाळा या आठवणींना उजाळा देती हे एकंदर कला गुणात बिलंदर ही कोकणी कार्टी एक नंबर कला गुणात बिलंदर ही कोकणी कार्टी एक नंबर असे खरी कमळेश्वराची कृपा शिरी जगाला झालं हे ठाव कलाकारांचं जाणवले गाव गावच्या मंडळीची अनकंदालीची धमाल करती नाना परी उबडे बाबांचं झालं हे नाव चोपटी अध्यक्ष हे पित्याराव उबडे बाबांचं झालं हे नाव चोपटी अध्यक्ष हे पित्याराव